लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या 26 ते 27 ऑगस्टच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. चांदेकरांच्या घरातल्या तिन्ही सुना मंगळागौरीच्या शेवटच्या फेरीपर्यंत पोहोचलेल्या असतात. सगळ्यांना खूप आनंदी झालेला असतो. मंगळागौरीच्या शेवटच्या फेरीमध्ये प्रत्येकीला आपापल्या नावाचा बॉक्स शोधायचा असतो. अद्वैत कलाला चेअर करत असतो. कलाला सगळ्यांच्या आधी तो बॉक्स सापडतो. कला तो बॉक्स अद्वैतकडे पाहतो उघडत असते. कला त्या बॉक्समध्ये हात घालते केव्हा तिला साप चावतो. कलाच्या तोंडातून फेस येतो आणि ती बेशुद्ध होऊन खाली पडते. सरोज तिला मांडीवर घेते. कलाच्या बॉक्समध्ये साप ठेवायचा हा सगळा प्लॅन रोहिणीचा असतो. सरोजने कलाला तिची सून म्हणून स्वीकारलेली असते. अद्वैत जोरात कलाकडे धावत जातो. तो कला साप चावलेला पाहतो. सरोज कलाच्या शरीरामध्ये विष पसरू नये म्हणून तिच्या साडीचा पदर फाडून कलाच्या हाताला बांधते. अद्वैत त्या बॉक्समध्ये सापाला पाहतो. तो खूप घाबरलेला असतो. सरोजला कलाची खूप काळजी वाटत असते. डॉक्टर येऊन कलाला चेक करत असतात. सरोज डॉक्टरांना विचारत असते, माझी सून बरी आहे ना? तेव्हा डॉक्टर काहीही बोलत नसतात. डॉक्टरांना गप्प झालेला पाहून सगळ्यांनाच खूप टेन्शन आलेले असते. रोहिणीमुळे कलाचा जीव धोक्यामध्ये असतो. जर आता कलाचा जीव वाचेल की नाही हे पाहणे खूप इंटरेस्टिंग होणार आहे. असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.